नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली पॉझिटिव्ह साईडला. आज RBIची पॉलिसी, कालही म्हणलं व्हिडिओमध्ये की आज RBIच्या पॉलिसीवर मार्केटचं संपूर्ण लक्ष असणार आहे आणि त्या पद्धतीनं मार्केट जे आहे ते RBIच्या पॉलिसी आधी एकदम फ्लॅटिश पण पॉझिटिव्ह बायसनं ट्रेड करत होतं. खास करून बँक निफ्टी थोडासा दबाव होता बऱ्यापैकी, पण पॉलिसीनंतरनं सकाळी 10 वाजता पॉलिसी आल्यानंतरनं मार्केटनं मात्र पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू केला. व्याजदर 0.25 बेसिसने कमी केले, जिथं 0.5% अपेक्षित होतं, पण रुपया ज्या पद्धतीनं घसराला आहे RBIनं 0.25 बेसिस कमी करणं योग्य समजलं आणि फेब्रुवारीची मीटिंगला कदाचित आणखी 25 बेसिस कमी करतील. बाकी रेग्युलेटरी चेंजेस, इन्फ्लेशन फोरकास्ट अकॉर्डिंग टू मार्केटची जी अपेक्षा होती त्या पद्धतीनंच कॉमेंट्रीमध्ये इन्फ्लेशन आणि इतर फोरकास्ट, ग्रोथ फोरकास्ट केले. ग्रोथ आणि इन्फ्लेशनचा ताळमेळ राखण्याच्या पद्धतीनं RBIनं पॉलिसीचे निर्णय घेतलेत आणि त्यामुळं मार्केटला ते थोडंसं पॉझिटिव्ह सरप्राईज ठरलं किंवा पॉझिटिव्ह कारण ठरलं की मार्केटला ग्रॅज्युअली आणि वरती जाण्यासाठी. आणि क्लोजिंग पण निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स जो आपण 2,200-300 रेंज आहे तिथंपर्यंत येऊन पोहोचला. निफ्टी ऑलमोस्ट 150 पॉईंट पॉझिटिव्ह 2,200च्या आसपास जाऊन बंद झाला. बँक निफ्टी 500 पॉईंट पॉझिटिव्ह आणि सेन्सेक्स जवळपास 500 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले. 59,800च्या आसपास बँक निफ्टी. ओव्हरऑल पॉलिसीनंतरनं मार्केटनं चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला आणि चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम पकडला. मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये आपण परत पुन्हा कदाचित नवीन लाईफ टाईम हाय निफ्टीमध्ये बघू शकतो. जो 26,300चा गेल्या वीकमध्ये निफ्टीनं लाईफ टाईम हाय केलेला आणि तिथून त्यानंतरनं हा एंटायर वीक 26,300 ते 26,000 या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड करत राहिला 300-400 पॉईंटमध्ये. मला वाटतं सोमवार किंवा मंगळवारी आपल्याला कदाचित लाईफ टाईम हाय बघायला मिळू शकतो. जर 26,250-300 निफ्टीनं क्रॉस केला तर नवीन लाईफ टाईम हायला आपण निश्चित ट्रेड करू शकेल. त्यामुळे सोमवारी किंवा नेक्स्ट वीकसाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टीला महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे इमिजिएट बेसिस 26,250 ते 300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 26,300च्या वरती नवीन लाईफ टाईम हाय टच होईल. मागच्या वेळेचा 26,317च्या आसपासचा लाईफ टाईम हाय आहे. त्यानंतर निफ्टी खाली आलेला. त्यामुळे मला वाटतं 26,300च्या वर सस्टेन झाला तर फर्दर 26,500पर्यंत निफ्टी जाऊ शकतो नेक्स्ट वीकमध्ये. अदरवाईज 26,100 एक लोअर लेवलला सपोर्ट आहे. 26,100च्या खाली आला तर 26,000पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो. त्यामुळे निफ्टीसाठी क्लिअर कट लेवल इमिजिएट बेसिस 26,250-300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 26,300च्या वर 26,500पर्यंत जाईल. 26,100 पहिला सपोर्ट आहे, त्या खाली आला तर 26,000पर्यंत निफ्टी येऊ शकतो. बँक निफ्टी लोअर लेवलला 59,500 सपोर्ट आहे आणि हायर लेवलला 60,000 जो मागच्या वेळेचा लाईफ टाईम हाय आहे 60,000च्या आसपास तिथं स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. हायर लेवलला 60,000च्या वरती स्काय द लिमिट. बँक निफ्टी फर्दर जाऊ शकतो आणखी कितीही वर. लोअर लेवलला 59,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. या रेंजनुसार निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड होऊ शकतो. मार्केट पॉझिटिव्ह बायसनंच ट्रेड करण्यासारखं आहे. आज ज्या पद्धतीनं मार्केटनं मजबूती दाखवली आहे पॉलिसीनंतर, मला वाटतं नेक्स्ट वीक थोडंसं जोपर्यंत 26,000च्या वरती आपण पॉझिटिव्ह बायसनंच काम करू शकतो. आज NSEमध्ये 1,140 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,700 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 38 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त आहे. कारण बरेच शेअर्स जे आहेत ते 30-40% खाली आहेत या रॅलीमध्ये. इंडेक्स फक्त वरती आहेत कारण इंडेक्स बेस हेवीवेट सगळे वाढलेले आहेत. ग्लोबल सेक्टर इंडिसाइजचं बघायचं झालं तर आज IT, बँक्स, ऑटो, मेटल, रिअल्टी या सेक्टरला तेजी राहिली. खास करून IT आणि बँक्समध्ये आज तेजी राहिली. फार्मा आणि एनर्जीमध्ये किरकोळ दबाव बघायला मिळाला. उद्यासाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला सोमवारसाठी युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स जे आहेत ते 30 पॉईंट मायनस आहेत. त्यामुळे ओव्हरऑल डावजन्स फ्लॅट होतं कालही, आजही शक्यता तशीच दिसते. मग ग्लोबल मार्केटचा फारसा आपल्याला परिणाम जाणवणार नाही, पण सोमवारच्या सेशनला मला वाटतं निश्चित निफ्टी पॉझिटिव्ह बायसने ट्रेड होऊ शकतं. फक्त बघणं गरजेचं आहे की FIचं सेलिंग आहे त्या हायर लेवलला परत येतं का. 26,300 निफ्टीनं जर क्रॉस केला तरच फर्दर हायर लेवल्स जातील. अदरवाईज 26,200च्या आसपास आपण कन्सॉलिडेट करू शकतो. तर बघूया सोमवारी मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.